परिस्थिती आहे ना, एकूण बघितलं पैशाच्या बॅगाचे व्हिडिओ निघतायत आणि सरकार पक्षात ते डिफेंडर गाड्या दिसत आहेत. अशा सगळ्या वातावरण बघितलं तर शेतकरी खऱ्या अर्थानं तुपाशी हे सिद्ध होतं. काल चंद्रशेखर बावनकुळेंनी एक महत्त्वाचं विधान केलं की वेगळ्या विदर्भाच्या मला बाबतीत वाटते आमचं काम चालू आहे असं म्हटले मला वाटतं या संदर्भात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संकवाची भूमिका जाहीर करतील. मी बोलणं संयुक्तिक राहणार नाही. पक्ष पातळीवरची भूमिका हे प्रदेशाध्यक्ष त्याच्या संदर्भात बोलतील. पण चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलंय की मुख्यमंत्री असतील किंवा आम्ही वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत काम करत आहोत असं म्हटले नाही, म्हणून मी म्हणते की आम्ही आधी पक्षांतर्गत चर्चा करतो या संदर्भात आणि मग भूमिका स्पष्ट करणं संयुक्तिक आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी तुमच्याऐवजी अनिल परब यांचं नाव कुठेतरी अशी समोर येतं. बातम्या आहेत, असा कुठलाही प्रस्ताव सरकारकडून नाही आहे. सर एक प्रश्न असा देखील आहे, व्हिडिओ समोर येतात पैशांच्या बॅगांच्या, मात्र विरोधकांना ईडी सीबीआयच्या माध्यमातून चौकशी केली जाते. आता या संदर्भातली ईडी सीबीआयच्या माध्यमातून चौकशीची मागणी कोणी करणार नाही, 100% आता सभागृहात हा विषय येईलच, कारण की हा जो व्हिडिओ आलाय त्याच्या संदर्भातली माहिती सभागृहामध्ये सरकारनं द्यावी अशी आमची अपेक्षा असणार. याआधी नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा असे व्हिडिओ समोर नाही, आलेले होते. काल या सगळ्या निवडणुकीमध्ये कशाचा पाऊस पडला हे महाराष्ट्राने या ठिकाणी बघितलेलं आहे. जनतेला कामाच्या जोरावर आपण मतं घेऊ शकत नाही याची खात्री माहितीला झालेली आहे, म्हणून हा सगळा पाऊस आपल्याला दिसतो.